श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। श्री स्वामी महाराज आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि आज आपण बघणार आहोत की कुंभ राशीचे लोक सतत त्रासात का असतात, चांगले कर्म करून चांगले कार्य करून सुद्धा ते दुःखी का असतात, आपण हे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि आपले जे कुंभ राशीचे मित्रमंडळी असतील, कुंभ राशीचे नातेवाईक असतील किंवा कुंभ राशीच्या आपल्या जवळच्या ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर नक्की करा। आणि आपले चॅनलवर जे आधीचे पण जे व्हिडिओ असतील त्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही एकदा बघा आणि लाईक नक्की करा। चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, राशी चक्रातली ही कुंभ राशी 11वी रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत। आणि बघा की सध्या कुंभ राशीला ही 7.5 चालू आहे। म्हणजेच काय की जे 7.5 म्हटलं की 7.5 वर्षाचे असते, त्यातले एक पहिले चरण 2.5 वर्षाचे असते, दुसरे चरण 2.5 वर्षाचे असते आणि तिसरे चरण सुद्धा 2.5 वर्षाचे असते। आणि कुंभ राशीला आता सध्या हे दुसरे चरण चालू आहे। आणि दुसरे चरण म्हटलं की थोडंसं सौम्य स्वरूपात तुम्हाला होत असतो। आणि त्यामध्ये बघा की कुंभ राशीचा स्वभाव, कुंभ राशीचे व्यक्ती ह्या फार कष्टाळू असतात, फार नशीबवान असतात आणि विश्वासू सुद्धा असतात। फक्त तरी सुद्धा त्या कायम दुःखी किंवा त्यांना फार कष्टी असतात। त्याचे कारण म्हणजे काय की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आहारी जाऊन घेतात। म्हणजेच काय की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या खूप भावनिक असतात। जर त्यांच्याकडे कोणी जर मदत मागायला आले किंवा कोणी मदतीची याचना घेऊन जर कुंभ राशीच्या व्यक्तींकडे आले तर त्या व्यक्ती त्यांना भावनेच्या आहारी जाऊन मदत करतात। आणि ज्या व्यक्तींना कुंभ राशीच्या व्यक्तींनी मदत केली आहे त्याच व्यक्ती त्यांचं पूर्ण काम झाल्यानंतर त्यांचे पाठीमागून निंदा करतात आणि त्यांची निंदा करतात आणि त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना जेव्हा हे समजते तेव्हा त्या फार दुःखी होतात। म्हणजेच काय, त्यांच्या मनात असे वाटते की आपण ह्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्यांनी मदत केलेली असते आणि तोच व्यक्ती त्यांना दुःख देत असतो किंवा त्यांच्या पाठीमागे त्यांना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्ती फार दुःखी होतात। तसेच बघा की कुंभ राशीचे शुंभ राशीचे देवता ही शनी महाराज आहेत आणि शनी महाराज हे न्याय आणि कर्माचे देवता आहे। म्हणजेच काय, जसे आपले कर्म तसे शनी महाराज हे आपल्याला फळ देत असतात। म्हणजे आपले कर्म जर चांगले असेल तर आपल्याला चांगले फळ मिळते आणि आपले जर कर्म वाईट असेल तर आपल्याला फळ हे सुद्धा वाईटच मिळते। म्हणूनच कुंभ राशीच्या व्यक्तींना सतत चांगले कर्म किंवा चांगले काम करावे लागते। आणि त्या चांगले कर्म करताना किंवा चांगले काम करताना जर एखादी छोटीशी चूक झाली तरी त्या कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या दुःखी होत असतात। म्हणूनच तुम्हाला एक सांगायचं म्हटलं की कुंभ राशीच्या व्यक्तींनी कुठलाही निर्णय घेताना भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नये। तुम्ही कुठलाही निर्णय जर भावनेच्या आहारी जाऊन घेत असाल तर तुम्ही सतत दुःखी राहाल। तुम्हाला जर कोणी मदत मागायला आले किंवा तुमच्या जवळ कोणी गोड बोलून जर तुम्हाला मदत मागायला आले तर तुम्ही भावनेच्या आहारी कोणताही निर्णय न घेता सर्व चांगला निर्णय घ्या। तुमच्या मनाला किंवा एखाद्याला विचारून तो निर्णय घ्या, तर तो 100% तुमचा निर्णय हा चांगला होईल आणि तुमचा निर्णय हा चुकणार नाही। तर बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या सतत दुःखी असतात, परंतु आता त्यांचे दुःख हे संपत आलेले आहे की त्यांची 7.5 सुद्धा आता दुसऱ्या चरणात आहे, लवकरच ती तिसऱ्या चरणात जाऊन संपणार आहे। त्याचप्रमाणे बघा की तुम्ही सतत चांगले कर्म करत राहा, चांगले काम करत राहा की चांगले कर्म किंवा चांगले काम केल्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि कुठलीही 7.5 किंवा तुमचं काही बिघडू शकणार नाही। बघा मित्रांनो, सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। कधी सुख येणार तर कधी दुःख येणार। त्याच्यामुळे तुम्ही घाबरून न जाता सतत आपले चांगले कर्म करत राहा। तुम्ही जर चांगले कर्म करत राहिले की शनी महाराज सुद्धा तुम्हाला चांगले फळ देतील आणि तुमचं नक्कीच प्रगती होईल। तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा। म्हणजे कुठलेही काम करताना, कुठलेही प्रयत्न करताना तुम्ही स्वतःवर हा विश्वास नक्की ठेवा की ते काम नक्कीच होणार आहे। आणि तुम्ही जे आयुष्यात ध्येय निश्चित केले आहे
त्या ध्येयाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुम्ही जर त्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले की तुमचे काम हे नक्कीच होणार आहे. त्याचप्रमाणे बघा की तुम्ही सकाळी जर लवकर उठून श्री विष्णूंना तुळशीचे 2 पानं जर अर्पण केली आणि तीच 2 पानं जर तुम्ही ग्रहण केली तरी तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो कमी होईल. त्याचप्रमाणे बघा की तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन शनी मंत्र म्हणायचा आहे आणि शनी महाराजांना तेल आणि काळे तीळ व्हायचे आहे. त्याचप्रमाणे बघा की तुम्ही शनी महाराजांबरोबर मारुतीची उपासना देखील करू शकता. तुम्ही हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे, हनुमान चालिसाचं वाचन करायचं आहे आणि दर शनिवारी जर तुम्ही मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं वाचन केलं तरी तुम्हाला जो येणारा काळ आहे तो अतिशय चांगला आणि शुभ जाणार आहे. म्हणूनच बघा की तुम्ही सतत चांगले कर्म करत राहा. देव नक्कीच तुमच्या सर्व इच्छा आणि पूर्ण करेल आणि तुम्हाला मार्ग नक्कीच दाखवेल. श्री स्वामी समर्थ.